दिल्लीत आज पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेत। भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराच्या बाहेर पडले। भूकंपाची तीव्रता ही 4.0 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली आहे आणि त्याचं केंद्र दिल्लीच्या आसपास जमिनीपासून 5 किलोमीटर खोलीवरती असल्याचं सांगितलं जात आहे। काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत जोरदार कंपनं जाणवू लागली होती आणि तेव्हाचीच ही दृश्य आपण पाहतोय। पहाटे 5:36 हे भूकंपाचे धक्के दिल्लीमध्ये आणि एनसीआर मध्ये जाणवलेत। आणि यानंतर आता इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। बीड सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांनी 17 तारखेला महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आरोपी कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त करणं प्रक्रियेचा भाग असून त्याला तात्काळ अटक करा आणि फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी तपास निष्पक्ष करण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याच्या पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत। सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2025ला हत्या करण्यात आली होती। बबन गीतेच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे। ही संपत्ती जप्त करण्यासाठी आता पोलीस न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजप आमदार सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक झालेत। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या असं पत्रच सुरेश धस यांनी कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोग यांना लिहिलेलं आहे आणि या पत्रात अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला गेलाय। मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून आता राजकारण तापलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचं समर्थन केलंय। धनंजय मुंडे यांची भेट घेतली असली तरी बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे हा हेतू घेऊन सुरेश धस काम करतायत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती विचारलेल्या प्रश्नावरती अजित पवारांनी सूचक विधान केलंय। सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवार म्हणाले आणि त्यामुळे राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं। मात्र यामागची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो आणि म्हणून ही खेळी खेळली जाते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। जुन्नर बाजार समितीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। या भेटीची जोरदार राजकीय चर्चाही सुरू झाली आहे। सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून पाणी प्रश्नावरती भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर म्हणाले। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्यानं मोठं वादळ निर्माण झालं। यावरच मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांच्यावरती सडकून टीका केलेली आहे। मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचे मुडके उघडवले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धसांवरती केलाय। पुण्यातील न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय। जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी न्यायालयाची पाहणी केली होती। यावेळी खेळे आणि अस्वच्छतेवरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला जाब विचारला। अमित शहा सुद्धा मातोश्रीवरती ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा सर्वात मोठा दावा केला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी। 2 दिवस फक्त ईडी आमच्या ताब्यात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरून उदय सामंतांनी निशाणा साधलाय। एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो। मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण काही घडणार नाही असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावला।
राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चाललेत याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करावं असं आवाहनच भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना केलंय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचं व्हॉट्सअप स्टेटस लक्षवेधी ठरतंय. स्टेटसला बाळासाहेब आणि मासाहेब यांचा फोटो लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला गेलाय. त्यासोबतच म्होरक्यात जर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात असा व्हिडिओ भास्कर जाधवांनी स्टेटसला ठेवलाय. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्यांचा कसा चुकीचा अर्थ लावला गेला हेच सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच कारकीर्द उत्तरार्धाला लागलेली मी एक कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं जाधव म्हणाले. सरकारनं लाडकींना दिलेला शब्द फिरवलाय. आमचं सरकार आलं असतं तर 3,000 दिले असते. तसंच आम्ही कुणालाही वगळलं नसतं असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय. पुण्यात भाजपच्या सदस्य सक्रिय नोंदणीची बैठक झालेली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पुण्यातील बैठक पार पडली आणि यावेळी पुण्यातील भाजपचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाही तर स्वबळावरती लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री रामदास आठवलेंनी दिलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असंही रामदास आठवले म्हणाले. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली. या कामासाठी मोकळा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंचे आभारही मानले. शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. बातमी पुण्यातून समोर येते. पुण्यातील हडपसर इथल्या मार्वल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेनं तब्बल 350 मांजरी घरात पाळल्याचं समोर आलंय. 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशांना हैराण झालंय. रहिवाशांनी 2020 मध्ये पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी फ्लॅट मालक असलेल्या महिलेकडे 50 मांजरी होत्या. मात्र गेल्या 5 वर्षांत हा आकडा 350 वरती पोहोचलाय. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं महिलेवरती कारवाईसाठी आता नोटीस बजावलेली आहे. पाच वर्षापासून हे प्रकरण चालू आहे. आमचे शेजारी नवीन लोक राहायला आले आणि सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते, पण हळूहळू कॉरिडॉरमध्ये खूपच वास यायला लागला. जेव्हा थोडीफार इन्क्वायरी वगैरे करायला सुरुवात केली, आम्हाला सुरुवातीला वाटलं काय डक्टमधून वगैरे स्मेल येत असेल वगैरे, पण नंतर लक्षात आलं की समोरच्या घरामध्ये खूप मांजरे आवाज वगैरे यायला लागला वगैरे. आणि त्याच्यामधून काही मेडकडून असं कळलं की समोरच्या घरामध्ये 51 मांजरं आहेत. तो 51 मांजरं आहेत म्हणल्यावर आम्हाला ॲक्च्युली हे शॉकिंग होतं. आणि आमची मेन भीती होती की एवढे मांजरं एका घरात आहेत म्हणजे उद्या याच्यातून काहीतरी आजार वगैरे पसरू शकतो. त्यामुळे प्रशासनाला विनंती की याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. 6 वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय. आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टने ये जा होतं. त्यांचं विष्ठा विसर्जित करण्यासाठी ने आण करतात, ते पण लिफ्टने नेलं आणलं जातं. त्यामुळेही खूप त्रास होतो. आणि यानंतर वळूया टॉप 50 कडे. राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आता समोर आलेली आहे. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री रामलीला मैदानात शपथविधी होणार आहे. शपथविधी सोहळ्याआधी म्हणजे 17 फेब्रुवारीला भाजपच्या आमदारांची बैठक होणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत प्रत्येकाला घराच्या बदल्यात घर द्यावं, पात्र अपात्रतेचा खेळ करू नये. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन काय आहे तो जाहीर करावा अशी मागणी सातत्यानं धारावीकर करतायत. मात्र त्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं धारावी बचाव आंदोलन समितीकडून नाराजी व्यक्त केली जाते.
उल्हासनगर रेल्वे स्थानकामध्ये बुकिंगवरून सुरू असलेल्या गोंधळाची माहिती घेण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम गेले होते. त्यावेळी आरपीएफ जवानानं हिंदीत बोलण्यास सुरुवात केली आणि यानंतर मराठीत बोला असं सचिन कदम यांनी म्हटलं. मला मराठी येत नाही असं प्रत्युत्तर आरपीएफ जवानानं दिलं. तसंच जा माझी तक्रार करा अशी मुजोरीची भाषा आरपीएफ जवानानं केली. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयानं मराठी तरुणावरती हल्ला केलाय. रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण केलेली आहे. या मारहाणीत मराठी तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली आहे. तर बीकेसी पोलीस ठाण्यात आमची तक्रार दाखल घेतली नाही असा आरोपही मराठी तरुणानं केलाय. मराठी माणसावरती गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळालेली आहे. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय. या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावरती हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरचा चांगलाच माज उतरवलाय. आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना, तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे. माफी हात जोडून माफी माग, हात जोडून. जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेली आहे आणि यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का बसलाय. नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त केली आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे. 70 कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं धर्मेश पौन याला अटक केली आहे. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या नावाखाली कोट्यवधींचे रोकडवरती डल्ला मारण्यात आलाय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा जनरल मॅनेजर आरोपी हितेश मेहताला काल कोर्टात हजर करण्यात आलं होतं. 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे. मेहतावरती बँकेच्या तिजोरीमधून 122 कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप आहे. तर कोविडपासून तो पैशांचा अपहार करत असल्याचं आरबीआयच्या चौकशीत समोर आलंय. उपराजधानी नागपूरमध्ये बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पद्मावती नगरच्या मैदानात मोठ्या संख्येनं बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलं. यावर्षी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला आणि यावेळी गुलालाची उधळण करत चांग भलचा गजरही करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या दहिवडमध्ये खंडोबाची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या जत्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बारागाडी ओढणं. सलाबादप्रमाणे यंदाही बारागाडी ओढण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावांमधल्या हजारो भाविकांनी यात सहभाग घेतला. तसंच 2 दिवसांची रामलीला सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडली. बिहारमधील बक्सर इथल्या 7 तरुणांनी प्रयागराजला जाण्यासाठी मोटारबोटीचा वापर केला. तरुणांनी गंगा नदीतून 275 किलोमीटरचा प्रवास केलाय. रस्त्यावरील अवजड वाहतूक टाळत तरुणांनी 84 तासांचा थरारक प्रवास सुरक्षितपणे पूर्ण केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब महाकुंभ मेळ्याला गेले आहेत. त्यांनी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावरती पवित्र स्नान केलंय. त्यांनी स्वतः फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली. आता एक महत्त्वाची बातमी पाहूयात. SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तज्ज्ञांना आता इशारा त्यांनी दिलेला आहे. गेल्या काही काळात
SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा कल मोठ्या प्रमाणावरती वाढलाय, पण आयसीआयसीआय प्रुडेन्शियल प्रमुख अधिकारी एन नरेन यांनी SIPत गुंतवणूक करणाऱ्यांना एक इशारा दिलेला आहे. मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सतर्क राहावं असं एस नरेन यांनी म्हटलेलं आहे. शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरू असताना स्मॉल कॅप आणि मिड कॅपमधील गुंतवणूक महागात पडू शकते असं एस नरेन म्हणाले आहेत आणि त्यामुळे एस नरेन यांनी लार्ज कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला आहे. तर एक नजर टाकूया तज्ज्ञांनी काय सल्ला दिलाय. भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं चित्र पाहायला मिळत आहे. अशात घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांवर सुद्धा जाणवू शकतो. SIPद्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक तोट्याची ठरू शकते. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते. अशावेळी लार्ज कॅप मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलंय.